झालं साहेब, नांदेडला सिलेक्शन झालं बरं तुमच्यामुळं. बर महिन्यामध्ये झालं बघा. बर. रिटायरमेंट तुमची दोघांची सोबत आहे का मागं पुढे? नाही नाही, सोबतच आहेत आता. ढाकणे सर मी सोबतच होतो. खूप अभिनंदन तुमचं. तुम्हाला विचारलं होतं कोणत्या पुस्तकाचा अभ्यास करावं. हा 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 त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं वर्दीचा राजमार्ग आणि पांढरा घोडा. हा 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 त्या दोनच पुस्तकं वाचून त्याच्यामध्ये व्यवस्थित चांगलं मार्गदर्शन भेटलं तुमचं त्या पुस्तकामुळं. त्याच्यामुळे ढाकणे सरला म्हणलं हा 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 मला बडे सरला एकदा धन्यवाद द्यायचे आपल्याला, त्याच्यामुळे आपलं झालंय. ते आमचं काम आहे. कारण आता एवढे दिवस तुम्ही सेवा केली देशाची आणि तुमचं पुन्हा अजून एकदा सिलेक्शन होतंय म्हणजे लय महत्वाची गोष्ट आहे. लई भारी काम केलंय हो. एकदम शॉर्टकट मध्ये एवढं सगळ्या विद्यार्थ्याला सांभाळणं म्हणजे काही जोक नाही. करतोय आम्ही. आमचं जेव्हा आम्हाला अनुभव आला इकडे एमपीएससी स्पर्धा परीक्षेत त्याचा फायदा करतोय विद्यार्थ्यांना. आणि येतात मुलांचे निकाल. म्हणजे मला वाटत नाही एखादा मुलगा असा असेल की बाबा ज्यानं आपले पुस्तकं वाचले नाहीत किंवा आपली बॅच घेतली नाही, असा मुलगाच नाही. म्हणजे होऊ शकत नाही सिलेक्शन. 60 ते 70 मुलं आहेत आमच्या इथे. हा हा